अर्थात चीना 11 या संघानं प्राप्त केलाय आणि आता मात्र आपण पुढील सामन्याकडे मात्र या ठिकाणी वाटचाल करतोय। ओमसाई विपक्ष दुंदाराम नारायण स्पोर्ट या दोन संघादरम्यान आपण या ठिकाणी हा सामना पाहणार आहोत। हा सामना सुद्धा प्रत्येकी 4 षटकांचा असेल। नाणेफेकी आपण जर पाहिली तर दुंदाराम नारायण स्पोर्ट या संघाने मात्र प्राप्त केली। प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय त्याने स्वीकारलाय आणि पाहू शकाल या ठिकाणी गोलंदाजीला मात्र सुरुवात केली जात आहे। ओव्हर द विकेटनं थोडंसं स्टेपमध्ये चुकला आणि त्याचमुळे पंचांचा डेड बॉलचा इशारा मात्र आपल्याला इथे पाहायला मिळतोय। सलामी जोडी पाहू शकाल शेखर मयेकर 40+ कॅटेगरी आणि त्याच्या सोबतीला पाहिलं तर मिस्टर सुनील हा सुद्धा खेळाडू पाहिला तर 40+ कॅटेगरी मधील आपण पाहतो आणि गोलंदाज सुद्धा पाहिला तर नंदकुमार हा सुद्धा 40+ कॅटेगरीतील खेळाडू आहे। मयेकर यांना कोण विसरेल, चॅलेंज क्रिकेट मैदानावरती अनेक स्पर्धा मात्र त्यांनी गाजवल्या। पहिला चेंडू पाहिला तर अगदी ऑन साईडला ट्राय करण्याचा प्रयत्न, परंतु थोडेसे सफल झाले आणि त्याच्यानंतर पाहिलं तर चेंडू आय थिंक चेंडू बॅटमध्ये कुठलाही मात्र संपर्क झाला नाही आणि त्यानंतर पाहू शकाल या ठिकाणी पंचांचा वाईटचा इशारा मात्र आपल्याला पाहायला मिळतो। थोडासा वेल तिथे मात्र पंचाने घेतला कारण योग्य निर्णय आपल्याला पाहायला मिळतोय। सुरुवात अतिरिक्त चेंडूने मात्र केली नंदकुमारनं। हो, इथे मात्र फावलांचा वापर केला गेला होता मयेकरच्या वतीने, परंतु गोलंदाज सुद्धा मात्र तेवढाच चतुर आहे। फलंदाजीचे मात्र त्याने पूर्णपणे हावभाव ओळखले आणि त्याच्यानंतर टप्पा थोडासा पुढे ठेवला आणि अखेर डॉट चेंडू मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। आज चित्त थरारक लढती सध्या आपल्याला या धमनगाव प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळते। DPL फुलर लेंथ परफेक्टली यॉर्कर जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, काय जबरदस्त कामगिरी नंदकुमारची आपल्याला पाहायला मिळते। कारण आपण ओमसाई हा संघ जर पाहिला तर सुंदरजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतो आणि दुसरीकडे जर आपण पाहिलं तर स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट जे गौतमजी पाटील यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दोन संघादरम्यान आपण ही लढत आपण इथे पाहत आहोत। यानंतर गीतेश अँड मायरा 11 आणि त्याच्या विरुद्ध संघ असेल द्रोण 11 आपण रेडी राहायचं आहे। फुलटो असता परंतु पाहू शकाल चेंडूच्या रेषेपर्यंत मात्र या ठिकाणी फलंदाज मयेकर पोचला नाहीये। जबरदस्त वापसी गोलंदाज नंदकुमारची आपण पाहत आहोत। गीतेन अँड मायरा 11 आणि या त्यांच्या विरुद्ध संघ असेल द्रोण 11। दोन्ही संघाला विनंती करतो की आपण टॉस करण्याकरिता आमच्या टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे। स्वर्गीय दीपक काळराम भुईर टॉस बॉक्समध्ये। पुन्हा मात्र पावलांचा वापर केला। आता गॅप शोधण्यामध्ये मयेकरला मात्र यश प्राप्त झालं आणि चेंडू चालला अगदी कव्हर पॉइंटला। पहा, चेंडू जर झाडाला स्पर्श असेल तर एक्झॅक्टली चौकार असेल याची आपण नोंद घ्यायची आहे। दोन धाबा एक्झॅक्टली तिथे पूर्ण केल्या गेल्या होत्या, परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा, परंतु हा चेंडू झाडाला जर स्पर्श असेल 2 मिनिटं आपण थांबायचं आहे। झाडाला स्पर्श असेल तर मात्र चौकार असेल याची आपण नोंद घ्यायची आहे। तर आपण जरूर चेक करू। स्वप्नील पाटील सर या आपण। चला, तसाही चेंडू झाडाला स्पर्श नाही, दगडाला स्पर्श झालाय, परंतु आमच्या आयोजक कमिटी असं सांगतात की जर चेंडू झाडाला स्पर्श झाला तर तुम्हाला जेवढ्या पलून धाबा काढता येतील तेवढ्या धाबा मात्र पलून काढायचे आहेत। तर दॅट इज फायनल। चला, 1 शॉट 1 धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि एकूण संघाची धावसंख्या 2 आपण पाहत आहोत। पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय। पुन्हा इनफिल्डच्या डोक्यावरून हा फटका चांगला आहे। आउटफील्ड फास्ट आहे, इथे मात्र चेंडू थांबणार नाहीये आणि चेंडू सरळ चला पॉइंट सीमेरेषेच्या पलीकडे मयेकरच्या बॅटमधून येणारा हा पहिला दर्शनीय चौकार। फटका हवेत चीप केला। चेंडू क्वालिटी मात्र 76 पोहोचतोय आणि कुठल्या प्रमाणात चूक केली नाहीये।
जबरदस्त झेल तिथे मात्र प्राप्त केला गेला आणि अखेर पहिला धक्का लागला टीम ओमसाई या संघाला. फलंदाज बाद झाला त्या ठिकाणी शेखर मयेकर. मिळत आहेत. जरूर आपण जर पाहिलं तर या ठिकाणी संघ आपण पाहिलं तर स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट इन ऍक्शन मध्ये आहे आणि संघाचे पुरस्कर्ते गौतमजी पाटील आणि यांचे सुपुत्र मिस्टर कुणाल पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी आणि स्पेशली दुंदाराम नारायण स्पोर्ट या संघासाठी त्यांच्या वतीनं शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद कुणाल पाटील, आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. प्रत्येकी 4 षटकांचे सामने सध्या आपण इथे पाहत आहोत. पहिले या फेरीतील सर्व सामने आपण 5-5 षटकांचे खेळवले गेले, परंतु आपल्याकडे आज वेळ कमी असल्याकारणानं एका षटकाची कपात केली गेली आणि या पावसाळ्याला या ठिकाणी नाणेफेकी जिंकल्यानंतर जो गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला होता स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट या संघानं, आतापर्यंत आपण जर पाहिलं तर योग्य म्हणावं लागेल. कारण नंदकुमारनं मात्र जबरदस्त कामगिरी केली पहिल्या षटकामध्ये. त्याच्या विरोधात जरूर एक चौकार पाहिला, परंतु एक मोठी सफलता सुद्धा मात्र त्याच्या अकाउंटमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. फक्त त्याने धावा खर्च केला 6 आणि आता दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात करतोय गोलंदाज मिस्टर आयकॉन खेळाडू आहे सुरेश पाटील. अष्टपैलू खेळाडू आहे, भरपूर वर्षाचा त्याच्याकडे अनुभव आहे आणि तो मात्र इथे अनुभव झोकेल का. परंतु तिसऱ्या क्रमांकावरती प्रतिस्पर्धी संघाचा आपण जर विचार केला तर फलंदाज अक्षय बसवंतला आपण या ठिकाणी पाहत आहोत. हो, फटका हवे चीप केला होता, परंतु पुन्हा ताकदवर हा फटका मात्र सुनीलच्या वतीने खेळला गेला नाही. कारण स्क्वेअरलेकडे पाहिलं तर डीपमध्ये प्रोटेक्शन आहे आणि त्याच अनुषंगाने मात्र एकच धाव घेण्याची मात्र त्या ठिकाणी फलंदाज सुनीलला मात्र संधी मिळाली. सिंगल डबाने मात्र धावफलक सध्या पुढे वाटचाल करतोय, परंतु कुठेतरी एका बाजूने मात्र मोठ्या फटक्यांसाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावा लागतील. कारण 4 षटकामध्ये किमान 40 पर्यंत तुम्हाला पाहावं लागेल. कारण ज्यावेळी आपण रणजीमध्ये एखाद्या संघाच्या विरोधात खेळतोय त्यावेळी मात्र 10ची जी सरासरी असते ती मात्र चांगली म्हटली जात असते आणि त्या सरासरीच्या धाबा जर इथे जोडल्या गेल्या तर किमान 40 किंवा त्यापेक्षा अधिक धाबा इथे मात्र होऊ शकतात. परंतु त्या लेवलचं क्रिकेट तुम्हाला इथे मात्र सादर करावं लागेल. सूरज पुन्हा एकदा हो, डाबा स्टिकवर चेंडूची फेकी होती, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न होता, परंतु पंचाची दोन्या समांतर आपल्याला पाहायला मिळतात. कारण धाव मिळाली या ठिकाणी अवांतर वाईटच्या स्वरूपात. एक्स्ट्रा धाव इथे मात्र पाहायला मिळाली. एक्स्ट्रा चेंडू सूरज पाटीलच्या या ठिकाणी आपल्याला स्पेलमध्ये पाहायला मिळाला आणि या सिंगलच्या वतीनं संघ मात्र पाहिलं तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. आपण जर पाहिले तर मध्यरात्रीचे 12:30 वाजलेले आहेत आणि अजूनही जर पाहिले तर भरपूर संख्येने प्रेक्षक वर्ग आपल्याला अगदी मैदानाच्या अवतीभोवती पाहायला मिळतात. सर्वांचं हार्दिक स्वागत. चेंडू चाला जमिनीला रेंगाळत वाडिश मिडवे गेला, डीपमध्ये फिल्डर तैनात, दुरीचा प्रयत्न होतोय सुनीलच्या माध्यमातून, परंतु त्या ठिकाणी आपण जर विचार केला तर अक्षय त्या ठिकाणी मात्र पूर्णपणे इंटरेस्टेड नव्हता, परंतु सुनील रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झालाय आणि अशा प्रमाणे पाहिला तर दुसरा धक्का लागत असताना टीम ओमसाई या संघाला. चला, 2 गडी आतापर्यंत इथे गमावले गेले आणि आता मात्र पाहू शकाल यंग टॅलेंट आता मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो या ओमसाई स्पोर्ट संघासाठी. मिस्टर अक्षय देसले, म्हणजे या दोन्ही फलंदाज जर पाहिले तर अक्षय आहेत, एक देसले आहे तर एक बसवंत आहे आणि गोलंदाज सूरज पाटील आहे. लो फुलटाचे ऑन साईडला टर्न करण्याचा प्रयत्न पाहू शकाल त्या ठिकाणी थोडीशी मात्र मिसफिल्डिंग पाहायला मिळाली. हो, तिहेरीचा प्रयत्न आणि पाहू शकाल दोन्ही अक्षय एका रुलावरती पोहोचले होते. ऍक्सिडेंट होता तिथे मात्र वाचला, कारण
गोलंदाजाला मात्र पाहिलं तर त्या ठिकाणी चेंडू कलेक्शन करण्याची संधी होती, परंतु तिथे मात्र मिस्टेक घडली गेली आणि त्याच अनुषंगाने मात्र जिथे एक धाव होती तिथे मात्र 3 धावा पलून पूर्ण केल्या. पहा ऑन फील्डवरती पाहिलं तर हार्दिक भोईर आहेत, परंतु त्याने एक झेल जरी पकडला तर भावेश भोईर यांच्या माध्यमातून तब्बल 500 रुपयाची कडक नोट दिली जाणार आहे. आपापल्या चाहते जे खेळाडू आहेत त्यांच्यावरती पाहिलं तर बक्षिसांचं या स्पर्धेच्या वतीनं आपण जर पाहिलं तर वर्षाव पाहायला मिळतोय आणि अशा गोष्टी घडणं सुद्धा गरजेचं आहे, कारण एखाद्या खेळाडूचं प्रोत्साहन सुद्धा मात्र वाढवणं फार गरजेचं असतं. ते कार्य आज आपण या स्पर्धेमध्ये पाहिलेलं आहे. 3 धावेच्या अनुषंगाने धावफलक 12 वरती जाऊन पोहोचलेला आहे. धावांचा वेग जरूर कुठे मात्र वाढवण्याचा प्रयत्न करतायत. पुन्हा पाहू शकाल या ठिकाणी फुल लेंथ होता, जागेवरून खेळण्याचा प्रयत्न, सरळ बॉलर पास ड्राईव्ह पाहायला मिळाला, परंतु सूरज पाटीलचं कमालीचं मात्र या ठिकाणी बाक आपण पाहतोय. आणि ज्या अनुषंगाने नंदकुमारने सुरुवात केली होती त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून सूरज पाटील सुद्धा मात्र त्याचं जो अनुभव त्याचा आहे, त्याच्याकडे जी गुणवत्ता आहे, कौशल्य आहे, ते मात्र त्याने बाहेर काढलं आणि आपल्या संघाला मात्र पाहिलं तर एक चांगल्या स्थितीमध्ये घेऊन जाण्याचा तो सध्या प्रयत्न करतोय. एका बाजूला अक्षय बसवंत, दुसऱ्या बाजूला अक्षय देसले, ही जोडी सध्या आपण पाहत आहोत. व पुन्हा मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. असं वाटतं की अक्षय बसवंत पाहिलं तर मोठ्या फटक्यामध्ये तो डील करतोय, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये पहा तुम्ही सिंगल डबल तिहेरीमध्ये सुद्धा मात्र धावा जोडू शकता, परंतु असं वाटते की अक्षय बसवंतला फक्त मारामारीच जमते, ज्या अनुषंगाने मात्र त्याची बाकलीप आपण पाहतोय. जरूर आपण मारामारी म्हणू शकतो, टेकाटेकी म्हणू शकतोय, परंतु पहा प्रॅक्टिसमध्ये मारणं आणि चालू मॅचमध्ये मारणं फार डिफरन्स असतो, परंतु चुकीला माफी नाहीये. जे घडते ते सध्या आपण या सामन्याच्या माध्यमातून पाहतोय. परंतु आता मात्र अक्षय बसवंतला मात्र आपल्या खेळामध्ये थोडासा बदल करावा लागेल, कारण बदल होणं निसर्गाचं जे नाही, परंतु पाहू शकाल स्क्वेअर कॅट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट फाईल इकडे. हो हो, काय कमालीचं शत्रक्षेप पाहतो आपण त्या ठिकाणी. रवी भोईर एका बाजूला, गौतम पाटील, ही A1 जोडी ज्यांनी मागचा पर्व गाजवला आणि या पर्वामध्ये सुद्धा पाहिले तर जबरदस्त कामगिरी त्यांची आपण पाहतोय. आणि अखेर शेवटच्या चेंडूवरती कमालीचं शत्रक्षण रवी भोईरचं पाहिलं आणि अखेर 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण संघाची धावसंख्या आपण जर पाहिली तर 1 गडी बाद 13 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. पहा आज असं वाटतं की अक्षय या खेळाडूंची रात्र आहे की काय, कारण फलंदाजीमध्ये पाहिलं तर अक्षय देसले आहेत, अक्षय बसवंत आहेत आणि गोलंदाजीमध्ये आता अक्षय किरकिरी आलेले आहेत. चला असू द्या, हे आता मात्र साधे सुद्धा अक्षय नाही आहेत, तर एकीकडे बसवंत, एकीकडे देसले आणि एकीकडे किरकिरे, म्हणजे ही त्रिमूर्ती सध्या आपण या ठिकाणी पाहत आहोत. यानंतर दोन्ही संघामध्ये आपण नाणेफेकी इथे संपन्न करणार आहोत. गितेन अँड मायरा 11 विरुद्ध द्रोण 11. चला दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन थांबायचं आहे. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या 6, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 7 आणि आता मात्र या सामन्यामध्ये कोण कोणावरती करेल मात हे आता पाहणं गरजेचं आहे. चला हार्दिक भोईरवरती पाहिलं तर त्याची फॅन फॉलोविंग खूप जास्त आहे. जर झेल पकडला तर मिस्टर नयन गुलवी यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि भावेश भोईर यांच्याकडे सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. पहिल्या चेंडू पाहू शकला या ठिकाणी उजव्या स्टिकच्या भरपूर बाहेर इथे मात्र किरकिरीने हाताळला आणि अखेर वाईटच्या स्वरूपात त्याने मात्र या ठिकाणी धाव खर्च केली. 14 धावा धाव फलकावरती. पुन्हा लाईन इथे मात्र पाहावी लागली एक्झॅक्टली चुकीची आहे. चला आपण या षटकानंतर जो शेड्यूल आहे तो मात्र तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत. बॅक टू बॅक 2 स्वेअर चेंडू मात्र इथे हाताले अक्षय किरकिरीनं आणि आता मात्र परफेक्टली मिडल ऑफ द बॅट फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु जागा मात्र बसवंतनं मात्र चुकीची निवडली, कारण डीप लॉंग ऑनला मात्र फिल्डर होते. चांगला क्षेत्ररक्षण त्याच्याकडून आपण पाहिलेलं आहे. फक्त सिंगल धाव. आपण अक्षय बसवंतचा खेळ पाहिला
तर आतापर्यंत त्याने 5 चेंडू फेस केले. 5 चेंडूमध्ये फक्त 3 धाबा त्याच्या बॅटमधून निघाल्या. 3 सिंगल 2 डॉट चेंडू तो केलाय. अक्षय देशलेचा विचार केला तर त्यांनी 1 चेंडू फेस केला. त्याच्या बॅटमधून पाहिले आपण 3 धाबा. परंतु या इनिंगचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत शेखर मैरेकरच्या बॅटमध्ये 1 चौकार आला. त्याच्यानंतर कुठल्याही फलंदाजाला मात्र सीमारेषा या ठिकाणी ओलांडता आली नाहीये. ही सीमारेषा आहे की लक्ष्मण रेषा आहे टीम ओम साईसाठी हे आता मात्र या ठिकाणी पाहावं लागेल. चला वेल थोडं कमी खर्च करा प्लीज. हार्दिक वरती भरपूर इथे मात्र पैशांचा वर्षा होतोय. जर झेल पकडला तर मिस्टर राहुल दिवेकर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. परंतु या ठिकाणी गौतम पाटील यांची मात्र अग्निपरीक्षा होती. रेस सुरू होती आणि त्या रेस मध्ये चेंडूचा विजय आणि चेंडू फरार. थडब्यांच्या बाहेर मिळतील 4 धावा. आणि प्राण प्रतिष्ठेची ही लढाई सध्या आपण पाहत आहोत. या ठिकाणी DPL धामणगाव प्रीमियर लीग 2025 सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. लेफ्ट हँड राईट कॉम्बिनेशन सध्या आपण पाहतोय खेळपट्टीवरती. हो फुलटा चेंडू होता. टॉपे चेंडू हवे शॉट पाडलीकडे. हो पुन्हा एकदा पाहू शकाल गौतम पाटील झेल ड्रॉप केला आणि स्वतःच मात्र त्या ठिकाणी टाळ्या बाजून मात्र स्वतःचा प्रोत्साहन वाढवण्याचा प्रयत्न करतायत. होतो कधी कधी मानसिक दडपण आल्यानंतर मात्र ते रिलीज सुद्धा करणं गरजेचं असतं. आणि अखेर मात्र त्या ठिकाणी या निखिल देसलेला मात्र जीवनदान मिळालं. सिंगल धाव तिथे कंप्लीट झाली गेली आणि सिंगलच्या मदतीनं 21 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आतापर्यंत गोलंदाजाने मात्र चांगली कामगिरी केलेली आहे स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट्स संघासाठी. कारण तिन्ही गोलंदाजाचा विचार केला तर मात्र चांगल्या प्रमाणात त्यांनी रिधमवरती कामगिरी केली. परंतु या 2 अक्षय जे खेळाडू आपण पाहतो या जोडीवरती भरपूर काही अपेक्षा आहेत. मदार आहे ओम साई या संघाची. परंतु त्या अनुषंगानं ज्याप्रमाणे त्यांचं नाव आहे त्या नावारूपाने त्यांना आता मात्र या ठिकाणी आपल्या संघासाठी कार्य करावं लागेल. अक्षय किरकिरे पुन्हा पाहिलं तर या ठिकाणी स्टेपमध्ये चुकतोय. आज द्रोण भरपूर या ठिकाणी टेन्समध्ये आहे आणि काही वेळेला आपण जर पाहिलं तर थोडंसं नाराज सुद्धा त्याला आपण पाहतोय. असं वाटतं की तो टेन्स मात्र कमी करण्यासाठी थोडंसं आमच्यापासून लांब गेला होता. परंतु आता कॉमेंट्री बॉक्समध्ये आलेले आहेत. कडक शॉट आणि काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी जागा निवडली. स्क्वेअर लेगच्या पलीकडे चेंडू मात्र लँडिंग झालाय. ताडीमाडी केंद्रामध्ये मिळतील 6 धावा. आणि बसवंत काय जबरदस्त मात्र त्या ठिकाणी स्ट्रोक सिलेक्शन त्याचा आपण पाहिला. अगदी हाफ वॉल होती, हाफ ट्रेकर लेंथ होती आणि त्याच्यावरती पुलचा अंदाज पाहिला आपण. चेंडू गुल झाला मैदानाच्या पलीकडे आणि या फटक्याची मात्र कुठेतरी गरज असताना तो फटका मात्र सर्वांना इथे पाहायला मिळाला. या षटकारानं पाहिलं तर कुठेतरी अक्षयच्या खिल्लीमध्ये आपल्याला एक नवीन ऊर्जा पाहायला मिळू शकेल. कारण ज्यावेळी या फलंदाजाच्या बॅटमधून मोठे फटके निघतात त्यावेळी मात्र त्याचा कॉन्फिडन्स हाय लेवल असं. हो पुन्हा मिस्टेक घडली होती. फिल्डरवरती मात्र थोडंसं या ठिकाणी पाहिलं तर प्रेशर टाकण्याचा प्रयत्न झाला. परंतु अखेर शेवटच्या क्षणाला मात्र त्या ठिकाणी 1 धाव मात्र पूर्ण केली गेली आणि त्या सिंगलच्या वतीने संघाची धाव फलकावरती धाव संख्या आपण जर पाहिली तर 28 धावा आतापर्यंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आता मात्र ओमसाई स्पोर्ट्स संघ सुंदरजी पाटील यांचा संघ आपण पाहतोय चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. कारण सुरुवातीला 2 षटकामध्ये फक्त 13 होत्या आणि आतापर्यंत अक्षय किरकिरेचा विचार केला तर त्याने 15 खर्च केले आणि अजूनही मात्र त्याचा षटक प्रगतीपथावरती सुरू आहे. क्रिकेटमध्ये पाहिल्या तर वेल बदलायला वेल लागत नाही आणि ती वेल आता मात्र बदलली गेली. पहिल्या 2 षटकामध्ये पाहिल्या तर स्वर्गीय दुंदाराम नारायण स्पोर्ट्स संघ हवी होता आणि आता मात्र ओमसाई स्पोर्ट्स संघ आता मात्र पाहू शकाल चांगल्या दिशेने मात्र वाटचाल करतोय. ऑन साईडला चांगला फटका पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेकडे पुन्हा चेंडू मात्र पाहू शकाल डीप मध्ये प्रोटेक्शन दुरीचा प्रयत्न होतोय. अक्षय देशलेची विकेट धोक्यात आणि यस फिंगर अप. फलंदाज अक्षय देशले रनआउटच्या स्वरूपात बाजूने या ठिकाणी माघारी परतोय. 3रा धक्का लागत असताना टीम ओमसाई स्पोर्ट या संघाला
ठीक 3:30 वाजता आपण शेड्यूल सुरू करू, परंतु जो पहिला सामना असेल महाकाल 11 आणि स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान आपण 3 वाजता रिपोर्टिंग करायचे आहे. 3 वाजता आपण रिपोर्टिंग करा. आपण 3:30 वाजता पहिला चेंडू हाताळणार आहोत. मी पुन्हा अनाऊन्स करतोय की उद्याच्या लॉर्ड्समध्ये पहिला सामना असेल महाकाल 11 विपक्ष स्वर्गीय संदीपदादा प्रतिष्ठान आणि दुसरा सामना असेल शिवांश 11 विरुद्ध मायू अँड क्रिस्टी 11. उद्या 3 वाजता आपण रिपोर्टिंग करायची आहे. 3:30 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल आणि ज्या संघाचा संगणक इथे उपस्थित नसेल त्या संघाला मात्र जी काही पेनल्टी आहे ती मात्र इथे आकारली जाईल. चला तर मागील आजचे जे 2 सामने आहेत ते आता मात्र आपण रद्द केलेले आहेत, ते पेंडिंग आहेत. तर त्या खेळाडूंनी जर घरी जायचं असेल तर जाऊ शकता किंवा या सामन्यांचा आनंद तुम्हाला घ्यायचा असेल तर आनंद घेऊ शकता. चला डावातील शेवटचं षटक आणि षटकाला सुरुवात करतोय मिस्टर हार्दिक भोईर, परंतु अक्षय बसवंत इज ऑन फायर. चेंडूला बसवलाय स्क्वेअर रेखच्या पलीकडे आणि ठोकलाय हा षटकार. अक्षय सांगतोय की मी साधा सुद्धा नाही तर मी अक्षय बसवंत आहे. जरूर मी सुरुवातीला स्ट्रगल केला, परंतु आता मी जास्त वेळ खेळपट्टीवरती काढला आहे आणि आता मात्र गोलंदाजांचा सुद्धा वसपा काढण्यासाठी मी रेडी आहे. दुसरा षटकार त्याच्या बॅटमधून निघाला आणि हार्दिक भोईरचं मात्र इथे स्वागत केलंय षटकारानं ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यॉर्करचा प्रयत्न, जबरदस्त लेंथ, पूर्णपणे फलंदाज बीट झालाय, परंतु शॉर्ट थर्डमॅनला चांगला क्षेत्ररक्षण अगदी गली रिझल्ट मध्ये फेक चांगली होती. पंचांचा लेग बायचा इशारा, अवंतर धाव तिथे पाहायला मिळाली आणि त्या अवंतरच्या रूपानं 10 फलक आता मात्र पुढे वाटचाल करतोय. एकूण 36 धाबा 10 फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण पाहू शकाल ओम साई स्पोर्ट या संघाला. हार्दिकला वारंवार सूरज पाटील कान मंत्र देतोय, कारण सूरज पाटीलकडे जो अनुभव आहे आणि हार्दिकचा विचार केला तर मात्र येणारा भविष्य आहे धामणगाव संघासाठी आणि त्याला मात्र तो मात्र जरूर त्या ठिकाणी कान मंत्र देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु त्या कान मंत्राचा तो मात्र इथे वापर करेल का? फटका चांगला पाहायला होतो, अगदी प्लिक ऑफ द रिक्स. चेंडू चालल्या पुन्हा डीप स्क्वेअर लेकडे, फिल्डर आहे डीप मध्ये, चांगलं क्षेत्ररक्षण, धाव मिळेल फक्त 1. चला यानंतर पुढील जो सामना असेल दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण संघनायकाने टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबायचं आहे. द्रोण 11 विपक्ष गीतेन अँड मायरा 11 या संघामध्ये पुढील सामना असेल मॅच क्रमांक 9 आणि त्याच्यानंतर आजच्या रजनीतील शेवटचा सामना असेल स्वर्गीय दीपक दादा प्रतिष्ठान विरुद्ध जय वेताळ स्पोर्ट. ओहो पाहू शकाल या ठिकाणी फलंदाज बीट झाले, विकेट किपर सुद्धा बीट झाले, परंतु शॉर्ट थर्डमॅनला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण रवी भोईरच्या वतीने आपण पाहिलं. पंचांचा 22चा इशारा, अवंतर धाव तिथे मात्र पाहायला मिळाली, परंतु हार्दिक भोईरचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूवरती जरूर त्याचा स्वागत षटकाराने केला, परंतु तदनंतर त्याने मात्र वापसी करून दाखवली. त्याच्यावरती जरूर प्रश्नचिन्ह इथे मात्र उभारण्यात आले होते, परंतु त्यांचा उत्तर आता मात्र या ठिकाणी तो आपल्या खेळानं आपल्या प्रतिस्पर्धींना मात्र या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. ओ दिल स्कूप सुपला शॉट आणि गौतम पाटीलच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झालाय. चेंडू झाला फाईन बाउंड्रीच्या पलीकडे, येतोय चौकार. जरूर जरूर गावदेवी आईच गुणगान गाणारे संगीत सध्या आपण पाहत आहोत. आगरी कोल्यांचे कुल स्वामिनी आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा जर पाहिले तर गावदेवी ग्रुप धामणगाव यांच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला चांगलं योगदान लाभलेलं आहे. प्रत्येक सामना वीरासाठी आपण शीतपेय त्यांच्या माध्यमातून देत आहोत. एक चांगली संकल्पना या स्पर्धेमध्ये. हो पुन्हा मात्र हुक केलाय, चांगला स्ट्रोक, परंतु आता लॉंग लेगकडे फिल्डर तैनात आहे. जणू काही फलंदाजीची शैली तिथे ओळखली गेली. दुहेरीचा प्रयत्न आणि त्या दुहेरीच्या प्रयत्नामध्ये फलंदाजी या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात मात्र त्या ठिकाणी बाद झालाय आणि अखेर लागणारा हा ओम साई स्पोर्ट या संघाला 4था धक्का. आणि पाहू शकाल या ठिकाणी पहिल्या डावाचा खेळ सुद्धा मात्र संपन्न झालेला आहे. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 4 गडी बाद एकूण 43 धाबा इथे मात्र जोडलेल्या आहेत ओम साई स्पोर्ट या संघाने आणि त्या धाबांचा पाठलाग करत असताना 44 धाबा मात्र या ठिकाणी जोडावा लागतील स्वर्गीय
पाहिलं तर आपण या ठिकाणी दुंदाराम नारायण स्पोर्ट या संघाला. तत्पूर्वी जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. गीतेन अँड मायरा 11 विपक्ष द्रोण 11 या दोन संघादरम्यान आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत आणि हा टॉस करण्यासाठी आपण पाहुण्यांना इन्व्हाइट करू. चला, सुंदरजी भोईर जे या धामणगावचे समाजसेवक आहेत त्यांना विनंती करतो की आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी या ठिकाणी संपन्न करणार आहोत. चला, द्रोण 11 संघाचे संगणक आणि पाहू शकले या ठिकाणी गीतेन अँड मायरा 11 संघाचे सुद्धा संगणक आलेले आहेत आणि सुंदरजी भुईर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करतोय. सामना क्रमांक 9 आणि पाहूया या ठिकाणी कॉल देतील. चला, द्रोण 11 संघाचे संगणक कॉल देत आहेत. DPL 2025 अशी मागणी होती, परंतु या ठिकाणी पाहू शकाल स्वर्गीय दीपकजी भुईर स्मृती आलेला आहे. टॉस जिंकला या ठिकाणी पाहिला तर टीम गीतेन अँड मायरा 11 या संघाने. पाहू शकाल आपण मध्यरात्रीमध्ये आहोत आणि थोडासा ड्यू फॅक्टर सुद्धा पाहायला मिळतोय. तर टॉस आपल्यासाठी किती महत्त्वाचा होता? टॉस आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, कारण की आम्हाला तर पहिले फिल्डिंग करून चेस करायचं आहे. ड्यू फॅक्टर मॅटर करतो जेव्हा आपण चेस करतो. जरूर. या लीग फॉर्मॅटमधील तुमचा दुसरा सामना आहे. तुला असं वाटतं की पहिल्या सामन्यामध्ये आमच्याकडून चुका झालेल्या, तो एखादा क्षेत्र आहे, तो कोणता क्षेत्र असेल? नाही, गेल्या मॅचमध्ये आमच्या तिन्ही क्षेत्रात आम्ही उत्तम कामगिरी केली होती. आताही आमचा तेच प्रयत्न असेल. काय संघामध्ये आम्हाला बदल पाहायला मिळेल की जो विनिंग कॉम्बिनेशन आहे त्याच कॉम्बिनेशनकडे तुम्ही आता वाटचाल करणार आहात? सेम कॉम्बिनेशन असेल. जरूर. आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा. पहा, आपण पहिला सामना गमावला आहे, म्हणजे कुठेतरी या विजयाच्या तुम्हाला शोधात जावं लागेल. तर काय तुमची रणनीती असेल, काय प्लॅनिंग असतील? नक्कीच आम्ही चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न करू. मागच्या गेममध्ये ज्या आमच्या चुका झाल्यात त्या आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू. एक्झॅक्टली काय चुका झाल्या तुमच्याकडून? मेन आमचे फ्रंटलाईन जे बॅट्समॅन आहेत त्यांचा परफॉर्मन्स थोडा डाऊन झाला होता. या मॅचमध्ये कव्हर करतील अशी अपेक्षा आहे. जरूर. आता तुम्हाला बॅटिंग करायची आहे. पहिल्या सामन्यासुद्धा मध्ये तुम्हाला बॅटिंगच करायची होती. यस. तर 4 षटकामध्ये आता किती धावफलकावरती तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 55-60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. पहा, पहिल्या सामन्यामध्ये जसा तुम्ही सामना गमावला, आय थिंक द्रोणला आम्ही रडताना पाहिलं, तर या सामन्यासाठी द्रोणला काय तू संदेश देशील? नक्कीच त्याने एका जागेवर राहून बसून जरा संघाचं मनोबल वाढवायचं आहे आणि तो करेल आता, मला अपेक्षा आहे. तर पहिला विजय तुम्हाला मिळेल ह्या अपेक्षा आम्ही या ठिकाणी करू शकतो? हां, नक्कीच नक्कीच. जरूर. त्यासाठी तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण नाणेपैकी संपन्न केलेला आहे. तर एक शेवटचा प्रश्न द्रोणला विचारणार आहोत. द्रोण, आतिश भुईर, द्रोण, तुला असं वाटतं की आता माझा संघ जिंकेल? मला अपेक्षा आहे की माझा संघ जिंको या नाही जिंको, पण अख्खा धामणगाव जिंकणार आहे. एकदा द्रोणसाठी टाळ्याचा गजर असू द्या. माझा संघ जिंकेल किंवा नाही जिंकेल, परंतु धामणगाव प्रीमियर लीगचा विजय होणार आहे. या चिमुकल्याने आज खरोखर क्रिकेटची ताकद काय आहे ती दाखवलेली आहे. सल्यूट आहे द्रोण तुझ्या या शब्दाला. क्या बात आहे. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये, पुन्हा कॉम बॉक्स मध्ये. तिथे सज्ज आहेत माझे सहकारी समालोचक मनोज खारवे सर. थँक्यू सो मच. वा वा, सुपर्ब सुपर्ब योगेश सर. आणि काय द्रोणचं ते वक्तव्य, त्यांनी एकाच त्या वाक्यामध्ये सगळं काय सांगून टाकलं. सॉलिड सॉलिड, याला म्हणतात दूरदृष्टिकोन. आणि बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं. मला वाटतं द्रोण राजेश पवार का? द्रोण आतिश भोईर, माफ करा. ओके, चला, सामना सुरू झाला आणि इथे चेंडू फ्लाय होत असताना झेल गेलेला आहे. शॉर्ट कव्हरला फलंदाज बाद झेलच्या रूपामध्ये. नंदकुमार बॅक टू द पॅव्हलियन. पहिल्या चेंडूवरती 2 धाबा आल्यानंतर लगेचच गोलंदाज सुनील 40+ याने झेल देण्यास भाग पडलं फलंदाजाला. मनीष आणि नंदकुमारची जोडी अवतरली होती मैदानामध्ये धावांचा पाठलाग करण्यासाठी. धावांचा पाठलाग प्रेक्षक करायचा आहे. 44 11.0च्या वेगाने 4 षटकामध्ये हे लक्ष गाठण्यासाठी प्रयत्न सुरू झाले, परंतु त्या प्रयत्नाला तिथे अडथळा निर्माण झाला आणि आपण पाहिलं की दुसरा चेंडू ती विकेटचं पतन झालं.
सुरेख बॉलिंगचा नमुना पेश केला. बॉलर आहे फ्रंट लाईन मिस्टर सुनील. अख्खा धामणगाव खेलेगा आणि द्रोणनी वक्तव्य तिथं केले की अख्खा धामणगाव जीतेगा. कोई भी जीते कोई भी हारे लेकिन मेरा मन कह रहा है कि अख्खा धामणगाव जीतेगा. वा मस्त. नवीन फलंदाज रवी भोईर बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न होता. तिथे 2 पायांचं अंतर सुद्धा वाढवलं. बॉडी बॅलन्स चांगलं होतं परंतु तिथे चेंडू क्लोज होता बॉडी लाईनच्या जवळ अगदी. पंच तिथे निहाळतायत. पंच मिस्टर कुल गोकुल पाटील सर, स्वेलेक पंच परेश महाजन. चांगली पंचगिरी चारही पंचांची पाहतोय आपण. यावेळेला फुल टॉस राऊंड द लेग टाकण्याचा प्रयत्न आणि पंचाने हेरला. आता इम्पॅक्ट चेक करत असताना वाईटचा इशारा इथे दाखवला जातोय. धावसंख्या 1 पुढे फुलत असताना खुलत असताना 3 वर 44चं लक्ष आहे जिंकण्यासाठी. ओमसाई प्रतिष्ठान विरुद्ध स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती असा सामना इथे रंगतोय. ओमसाईची बॅटिंग झाली आहे. नारायण स्मृती इथे धावांचा पाठलाग करतोय. गौतम पाटील साहेबांचा संघ इथे. आता हा चेंडू बॉडी लाईनला आदळला. पंचांचा लेग बाईचा इशारा आणि लेग बाईच्या रूपामध्ये 1 धाव इथे जोडली जाते. आमचे हर्ष गायकर यांच्या माध्यमातून धावसंख्या 4 वर. सोबतीला प्रिन्स मूव्हीज. जबरदस्त त्यांचं कार्य परफॉर्मन्स मेगा स्क्रीन समोर अगदी आपल्या डोळ्यांचं पारणं फेडत असताना प्रेक्षकांना मनमोहक आनंद मिळतोय. अशा फॉर्मॅटमध्ये पाहिल्यानंतर पुढे आले आणि हागला वेगळा फटका तिथे मारण्याचा प्रयत्न. तिथे झापूक झुपूक शॉट आणि थ्रो बघा काय लाजबाब. डायरेक्ट हिट. फलंदाजाला जाऊ पण दिले नाही. जागेत थांबवलं आणि अजून एक धक्का लागतोय. रनआउटच्या रूपामध्ये फलंदाज बाद. हे असे गौतम पाटील आमचे लाडके येत असताना बघा काय त्यांचा रणप आहे. किती वेगाने येत आहेत. आमचे ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड बून आपल्याला माहिती असले हे आमचे गावचे डेव्हिड बून आहेत. गौतम पाटील ऑन स्ट्राईक. सामना करतील गोलंदाज सुनीलचा. दोन्ही पण 40+ दोन्ही पण. आता हा चेंडू फुलर लेंथ वापरला आणि ऑफस्टिकच्या जवळ हा यॉर्कर नियंत्रित केला गोलंदाजाने. अशा प्रकारे सुनीलचं पहिलं षटक समाप्त झालं. प्रेक्षको 44 धावांचा पाठलाग करत असताना धावसंख्या इथे पाहतोय आपण स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती संघाची. इथे 2-3 गड्याच्या मोबदल्यामध्ये माफ करा 4 वर. फक्त 4. 2 गडी बाद ना. येस सॉरी कारण तिथे हरकत नाही. नो प्रॉब्लेम दिसतं असं. 2 गडी बाद 4 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये इथे सुनीलने सामना बनवलाय असं म्हणू शकतो आपण. कारण प्रत्येक षटकामध्ये 11चा रेट ठेवायचा होता रिक्वायरमेंट रेट पण त्या रेटच्या खूपच खाली इथे बॉलिंग करून दाखवली गोलंदाज सुनीलने आणि सामन्यामध्ये उत्कंठा इथे वाढवलेली आहे. चार धावा 2 गडी बाद. धामणगाव प्रीमियर लीग 20-25 झकात झोकात पहिली रजनी इथे रंगत असताना सर्व बाजूला प्रेक्षक किती प्रेम आहे बघा क्रिकेटवरचं धामणगावचं. ज्या गावाने अनेक क्रिकेटवीर घडवले. नुकतंच आपण 2 कॅप्टनची इंटरव्ह्यू जेव्हा घेतली तेव्हा दोन्ही कॅप्टननी सांगितले की आमचा आवडता खेळाडू टेनिस क्रिकेटच्या पटलावरचा फक्त निलेश चोरगेच आहे. किती अभिमानास्पद गोष्ट बोलले दोन्ही पण कॅप्टन्स. सॉलिड. खूप मला तिथे भारावलेलं वाटलं. मनातून खूप आनंद वाटला की आपल्याच गावातील खेळाडूला आदर्श मानणारे हे धामणगावचे क्रिकेटर जे नौखे आहेत नक्कीच त्यांना सलाम. हॅट्स ऑफ. तर इथे आता नवीन गोलंदाज सज्ज झाला मिस्टर विजय दिंडे. नवीन षटकासाठी म्हणजे सेकंड ओव्हरसाठी मार्गस्थ होणार. धावसंख्या 4. अजून 40 धावांची गरज आहे 3 षटकांमध्ये. म्हणजे रिक्वायर्ड रेट किती वाढलाय बघा. जो 11.0 होता तो आता 13.33 झालाय. टेनिस क्रिकेटमध्ये हे शक्य आहे. अवघड नाहीये.
बॅटची कडा विकेट किपरच्या मागे जातो, चेंडू आधी फ्लाइंग स्लिप आणि लेग स्लिपच्या मधून जात असतात दान करत लॉंग स्टॉप सीमारेषेच्या बाहेर धडक देत असताना परेश महाजन सर सांगतायत इट्स 4 रन्स, 4 रन. इस्टिनच्या मागे विकेट किपरच्या मागे जात असतात. ज्या वेळेला तो चेंडू विकेट किपरला बीट करत असतो, लेग स्लिपला बीट करत असतो, फ्लाइंग्सला बीट करतो, अशा वेळेला नशिबाने धावा मिळत असतात. ही नशिबाच्या धावांनी जोड इथे प्राप्त होते. धावसंख्या पुढे जात आहे ती 8 वर. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज फुल टच वापरतोय, फुलर लेंथ वापरतोय. अगदी यॉर्कचा प्रयत्न होता, त्याला अगदी स्वतःहून यॉर्क करून घेतलं फलंदाजाने असं म्हणू शकतो आपण. सूरज पाटील आहे दुसऱ्या बाजूला, रवी भोईर असे दोन फलंदाज ज्यांना भागीदारी करावी लागेल. लक्ष अजून फार दूर आहे, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 4च धावा दिल्या सुनील यांनी, जे 40 प्लसचे नामांकित क्रिकेटर आहेत. यावेळेला मस्त फुल शॉट सजवला, स्विंग चांगला बॅटचं होतं, पण तो झेल तितकाच लाजवाब टिपला जातोय. मिड विकेट आणि स्क्वेअरच्या मध्ये झेल टिपलाय आणि फलंदाज फेल होतोय. इथे फलंदाज बाद होता असा रवी भोईर. बॅक टू द पॅव्हलियन. चांगली बॉलिंग इथे, चांगला टप्पा नियंत्रित केला, चांगली अचूक लाईन आणि लेंथ होती टप्प्यामध्ये. अगदी निमंत्रित करण्यासारखे प्रदर्शन होतं, नियंत्रण होतं गोलंदाजाचं, ज्याने फटका मारण्यासाठी निमंत्रित केलं. आणि फलंदाजाने अक्षरशः थोडासा लवकर चेंडू खेळला, त्या कारणाने नीटचं टायमिंग झालं नाही. मिडलिंग छान होतं, परंतु टायमिंग न झाल्यामुळे सीमारेषा ओलांडू शकले नाही आणि मस्त झेल टिपला अगदी फॉरवर्ड स्क्वेअर आणि मिड विकेटच्या मध्ये फिल्डरने, आणि तो फलंदाज बाद झाला धावसंख्या 8 असताना. यावेळेला ड्राईव्ह केलाय, खोदून काढले, बॅक टू द बॉलर, पास ड्राईव्ह तिथे सरळ जातोय, चेंडू लॉंग आणि लॉंग अपच्या मध्ये स्क्रीनच्या समोर अडवला जातोय. अलान द कार्पेट आणि फेकी सुद्धा लाजबाब. वाह क्या बात आहे, बहुत बढिया थ्रो. याला म्हणतात अटॅकिंग फिल्डिंग विथ अटॅकिंग बॉलिंग. आणि बॉलिंग किती सुरेख होते बघा, अगदी अचूक मारा केला जातोय, कुठल्या प्रकारचं हाफ वॉली दिलं जात नाही, ओव्हर पिच दिलं जात नाही. यॉर्क वापरले जातात, गुड लेंथ वापरले जातात, शॉर्ट ऑफ लेंथ वापरले जातात, जेणेकरून फटका तिथे फसला जातोय. आणि हेच तुमचा अभ्यास, हा तुमचा प्रयत्न तुम्हाला यशापर्यंत नेऊ शकतो. बघा गुड लेंथचा चेंडू, अगदी फोर्स कसा प्रयत्न समोर गेला आणि बॉलरने झेलचा प्रयत्न सुद्धा केला होता. विदिन फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये अशा प्रकारला स्वतःला सावरून बॅलन्स राखून झेलसाठी हात पुरे सरचवणे अगदी जोखीम असते. ती जोखीम सुद्धा स्वीकारली गोलंदाज विजय धिंडेने. वा विजय धिंडे जणू काही या बॉलिंग मध्ये जो झेंडे गाडतोय, स्वतः दबदबा निर्माण करतोय. यावेळेला बॅकफुटला गेले, स्क्वेअर कट नजाकत फटक्यामध्ये शास्त्रोक्त पद्धत होती, तिथे चेंडू डीप कव्हरला अडवला जाईपर्यंत 2 धावा नॉनस्ट्राइक एंडला पूर्ण करतोय. दोन्ही पण फलंदाज चांगली रनिंग करतायत आणि अशा प्रकारे 2 षटकाची समाप्ती झाल्याचा इशारा परेश महाजन सरांचा. आणि धावसंख्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय प्रेक्षको 44चं टार्गेट असताना धावसंख्या फक्त 11 वरती. आता समीकरण बघा, 12 चेंडूंमध्ये 33 धावांची गरज जिंकण्यासाठी टीम स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृती संघाच्या समोर हे आव्हान. 12 मध्ये 33 ची गरज. सामना आधी सोपा होता, त्याला अवघड केलं असं म्हणू शकतो आपण. त्याचं कारण की विकेटचं पतन होत गेलं आणि जो रिक्वायर रेट होता तो मेंटेन करता आला नाहीये. आणि चांगला दबाव टाकला गोलंदाजाने, सोबत त्याला चांगली फिल्डिंग सुद्धा होते, चांगलं बॅकअप मिळतंय गोलंदाजांना. त्याच कारणाने आता पाहतोय की इथे वरचढ झाला संघ, तो म्हणजे ओम साई प्रतिष्ठान, ज्या संघाने पहिल्या इनिंगमध्ये 43 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये उभ्या केल्या. आणि त्या संघाने आता तगडं आव्हान दिलंय. आव्हान आता फार मोठं झालंय, पण तो अशक्य नाहीये. जगामध्ये काही अशक्य नाही प्रेक्षको. प्रयत्नांते परमेश्वर, केल्याने होत आहे रे, अधिक केलेच पाहिजे असं म्हटलं जातं आणि ती खरी गोष्ट आहे. अनेक ज्याने इतिहास घडवलेत, संशोधन केलेले आहेत, आविष्कार घडवले आहेत, त्यांनी अशक्य ते शक्य करून दाखवले.
म्हणून म्हणतात की अशक्य ते शक्य करून दाखावं, शक्य ते सहज सोपं साध्य करून दाखावं. आणि ती आता वेळ आली आहे समोर. 12 चेंडू 33 धावांची गरज आणि फलंदाज आहेत मिस्टर आकाश जाधव, सोबतीला सूरज पाटील. आणि बॉलिंग मारवती रोहित सज्ज झालाय. 30 सर्कलमधून लॉंग रनअप आहे. ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट जातोय. यावेळेला मोठा फटका मारचा पेत होता. बॅटची एज लागते. विकेट किपरच्या हातात शेखर सर तिथे हिट करतायत. अगदी जवळ 2 फूटवरती तिथे एसटी होत्या, तरी सुद्धा एसटीचा रोख घेऊ शकले नाही. त्याचं कारण मगाशी योगी सर म्हणाले की आपण लहानपणी गोट्यांचा खेळ फार कमी खेळला असाल, हे त्याचं प्रात्यक्षिक आहे. धावसंख्या 1 पुढे 12वर. 12 धावसंख्या आणि 3 गडी बाद. 3 वरती 12, 12 वर 3. लक्ष्य 44 धावांचं. दिल्ली अभी बहुत दूर है. दिल्ली जाने के लिए अभी समृद्धि हाईवे भी नहीं चलेगा, नासिक हाईवे भी नहीं चलेगा. अभी आपको सीधा हवाई यात्रा करनी पड़ेगी. हवाई सफर, हवा हवाई, वी 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 वी, बिजली गिराने में हुआई. यहाँ पे हवाई सफर हो रहा है. पंच पाहतात तिथे षटकार आहे की चौकार आहे, गोकुल सर सांगतील आम्हाला. प्रेक्षकांचं तिथे सहाय्य घेतात आणि हा सिग्नल चेक करण्यास सांगितलंय. पंचाने तिथे रिव्ह्यू मागितलाय, रिफर केलंय. शकील कोटी सर पाहतील, आमच्या कंट्रोल रूम मध्ये पाहतील की आपण चेक करूया, शंकेचं निरसन करूया. फटका छान सजवला होता, बॅटचं स्विंग छान होतं, बॅकफूटला गेले होते, क्लोज टू द बॉडी फटका होता आणि त्याला टर्न केलं चेंडूला त्या मोठ्या फटक्यासाठी. आणि हा षटकार सिक्सर. वा, ज्या फटक्याची गरज होती ह्या संघामध्ये जीव टाकण्यासाठी, सामन्याला जिवंत करण्यासाठी, जो फटका अखेरी सजवला सूरज पाटीलने. सूरज हुआ मध्यम मध्यम. पहिल्या सामन्यामध्ये सूरजचा मुलगा सुद्धा धावत आला होता जेव्हा सूरज बॉलिंग करण्यामध्ये उतरला होता, ज्याने आधीच्या इनिंगमध्ये 33 धावा ठोकल्या होत्या. आणि त्याच्या मुलाचं ते आपण तारतम्य बघितलं होतं, आत्मविश्वास बघितला होता. त्या सूरज पाटील सांगितलं की मी धामणगावसाठी अजून खूप काय देऊ इच्छितो आणि या सामन्यामध्ये त्याला आता द्यायचंय, अजून काय खूप काय द्यायची वेळ आता आलेली आहे. सूरज पाटीलकडे आणि उडवलाय, लॉफ्ट टॉप ड्राइव्ह फ्लॅशी. आता लॉंग ऑफला झेल टिपलाय. सूरज पाटीलचा इथे अस्त होत असताना आधी परत डगआउट मध्ये मोठा गडी गारद झेलच्या रूपात सूरज बाद. मध्ये फटका मारत असताना लॉंग ऑफला मस्त स्क्रीनच्या समोर अगदी जज केलं आणि फिल्डरने कोणती चूक न करता सूरजचा तिथे अस्त केला. धावसंख्या 18 असताना तिथे विकेटचं पतन झालं. 18 ऑन द बोर्ड. चौथा गडी बाद झाला सूरज पाटील. आणि त्यानंतर आता मैदानामध्ये आलेत मिस्टर केतन. 9 चेंडूमध्ये 26 धावांची गरज. केतनला आता केतन नाही तर चैतन्यवर्धक बॅटिंग करावी लागेल, चैतन्य निर्माण करावं लागेल. गोलंदाज पुन्हा एकदा वेगाने जातोय रोहित. राऊंड द विकेट. हो, फुलंदाजांचा चेंडू पुन्हा ड्राव केला त्या दिशेने. लॉंग ऑफ. तिथे स्ट्रॉंग फिल्डर आहे जो झेल सोडत नाही, जो फिल्डिंग सोडत नाहीये. त्यांनी आता फेकी थोडीशी खराब केली, त्याचा फायदा उचलला केतनने. 2 धावा तिथे अर्जित केल्या आपल्या संघासाठी. धावसंख्या पोहोचवली बरोबर 20 वर. 20 ऑन द बोर्ड. 44चं लक्ष, अजून 24 धावांची गरज 8 चेंडूंमध्ये. 8 त्रिक 24. 8 × 3 = 24. प्रत्येक चेंडूमध्ये 3 धावा, म्हणजे थोडक्यात 4 आणि 6चा प्रयत्न करावा लागेल. 3 प्रत्येक चेंडूमध्ये मिळणार नाहीयेत तुम्हाला, धावून पळून सुद्धा तो प्रयत्न केला पाहिजे. इथे सी द बॉल, हिट द बॉल. आणि इथे झेल सोडलाय अगदी वाईडिस मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरला. तिथे 30 असेल कमने झेल सोडला. नॉनस्टॉप एंडला तिथे धोका होता. सक्सेसफुल रनिंग बीट द विकेट. क्या बात आहे, काय सामना रंगतोय, सामना रोमांचक बनतोय प्रेक्षको. आणि हेच गरज होती आता प्रेक्षकांना, हेच पाहायला आवडत असतं. कोणी पण जिंको कोणी पण हारो, परंतु तुम्ही ही शर्यत दिली पाहिजे, ही झुंज दिली पाहिजे, ती लढाई तुम्ही लढली पाहिजे हे दाखवत असा. दोन्ही पण फिल्डर इथे हार मानत नाही. धावसंख्या 22 वर. 22. हाफ इज डन हिअर, हाफ इज रिमेनिंग. अर्ध लक्ष आता पार पडलंय. धावा इथे कमी आहेत, चेंडू सुद्धा कमी आहेत. आता 7 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. 7 चेंडू
3.33ची गरज प्रत्येक चेंडूमध्ये उडवला चेंडू मिड विकेटला चेंडूच्या खाली क्षेत्राच्या पोहोचतोय आणि झेल टिपलाय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलाय टीम ओमसाई प्रतिष्ठानने, ज्यांनी प्रतिष्ठा राखली आहे या सामन्यामध्ये. आता मात्र बॅकफुटला गेलाय स्वर्गीय दुंदाराम नारायण संघ, कारण आता 6 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज, विकेटचं पतन. संघाला पाहतो आपण मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, फटक्यामध्ये आकार नव्हता, एलिव्हेशन नव्हतं आणि मस्त झेल टिपला आणि आता सामना शेवटच्या षटकात जाऊन पोहोचलाय. 3 षटकामध्ये 22 धावा पूर्ण झाल्या, आता फक्त एका षटकामध्ये 22ची गरज आहे. चेंडू फार कमी आहेत परंतु हे सगळं झालेलं आहे. आधीचा इतिहास आपल्या क्रिकेटचा सांगतो की 6 चेंडूमध्ये 60 धावा सुद्धा झालेल्या आहेत, 6 चेंडूमध्ये 43 धावा झालेल्या आहेत, 6 मध्ये 40 अनेक वेळा झाले आहेत, 6 मध्ये 36 अनेक वेळा झालेल्या आहेत आणि 6 मध्ये 49 पण झालेत असे आम्हाला हर्ष गायकर सुद्धा न्यूज देत आहेत, कारण त्यांनी सुद्धा भिवंडीमध्ये हे क्रिकेट पाहिलंय. आणि आपण इथे पाहूया, आपण चॅलेंज ग्राउंड तिथे झालंय तर इथे धामणगावच्या ग्राउंड तिथे असेल का, होईल का? 6 चेंडूमध्ये 22 धावांची गरज, हीच ती वेळ आहे नवीन काहीतरी सुरू करण्याची. म्हणतात ना की जेव्हा सगळं काय संपून गेलंय असं आपल्याला वाटतं, तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी सुरू करण्याची. अरे जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारेजण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. हार मानू नका, जीतने का हौसला रखो, जिंकण्याचा प्रयत्न करा. अगदी मनाने जिंका, आपण तिथे गोलंदाज जिंकतोय, त्याचं मन अगदी जिंकलेलं आहे. म्हणतात ना की मन से हरा इंसान जिंदगी में कभी नहीं जीत सकता, लेकिन मैदान में हरा इंसान जिंदगी में कभी भी जीत सकता है. म्हणून आधी मनाने जिंकायचं आहे, रणाने तुम्ही आपोआप जिंकू शकता. इथे गोलंदाज अगदी सुरेख चेंडू हाताळतोय, पहिलाच डॉट चेंडू काढला, पूर्ण आता दबाव टाकला आता स्ट्रायकर फलंदाजाकडे, ज्याच्या हाताशी आता 5 चेंडू आहेत, 5 मध्ये पाहिजेत 22 टीम दुंदाराम नारायण संघाला. गौतम पाडी साहेबांचा संघ, अजून एक चेंडू डॉट, हो सेकर तिथे काय करतात विकेट किपर, त्यांच्याकडून चेंडू निसटला, त्याचा फायदा उचलला, 1 धाव तिथे अर्जित केली आहे त्या फायद्याने, परंतु एका धावेने मोठं नुकसान होणार नाहीये ओमसाई प्रतिष्ठान ह्या संघाचं. एका धावेने धावसंख्या 23 वर जरी गेली आहे तरी आता 21ची गरज आहे 4 चेंडूंमध्ये. 4-21 समीकरण, 3 षटकार 1 चौकारची गरज आहे. सामना इथे झुकलाय परंतु सामना संपला नाहीये. या 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके चौकार षटकार जर पाहायला मिळाले तर मग मजा येईल. आता मोठा फटका तर आलाय, झेलचा प्रयत्न तिथे नाही केला परंतु धाबा वाचवल्यात, तिथे चौकार वाचवल्या, तिथे एकच धाव कंप्लीट, बिकॉज इट इज रन आउट इन द सेकंड रन मिड द विकेट. फलंदाज बाद होतो, 1 धाव कंप्लीट. खलीवली नाही तर आता पूर्णपणे खळबली माजवली गोलंदाजीने असं म्हणू शकतो आपण. आता 3च चेंडू शिल्लक आहेत, विकेटचं पतन झालं. धावसंख्या 24 असताना अजून 20 धावांची गरज आहे 3 चेंडूंमध्ये. 3 मध्ये 6 मारले, षटकार मारले तरी सुद्धा 18 होणार. आता गोलंदाजांनी जर काय चुका केल्या तरच इथे फायद्यामध्ये उतरणार दुंदाराम नारायण संघ. ओमसाई प्रतिष्ठाने प्रतिष्ठा राखली आणि आता 2 चेंडू शिल्लक आहेत, डॉट चेंडू काढलाय. काय बॉलिंग इथे पेश करतोय मिस्टर मोहितने पूर्णपणे मोहक बॉलिंग केली, सर्वांना मोहित केलंय, अगदी सर्वांना वेळ लावलंय, सर्वांची नजर ओढून घेतली आपल्याकडे मोहितने, कारण त्यांनी जबाबदारीचं षटक हाताळण्याचा धाडस दाखवला आणि त्या धाडसामध्ये त्याला सफलता प्राप्त होत असताना पाहतोय आपण. 2 चेंडू आता शिल्लक आहेत, आता 1 चेंडू शिल्लक आहे. विकेट किपरच्या आता चेंडू जातोय, पूर्णपणे शरीर भाषा सांगते की सामना निसटलाय, सुटलाय आणि सोडलाय स्वर्गीय दुंदाराम नारायण स्मृतीने आणि विजयाकडे वाटचाल करतोय. 1 पाऊल दूर आहे फक्त ओमसाई प्रतिष्ठान संघ या विजयापासून, 1 पाऊल दूर. 1 चेंडू आणि 20 धावांची गरज. सामना एकतर्फी झाला शेवटी. प्रेक्षकांना हे अजिबात मान्य नसतं, अजिबात मान्य नसतं. म्हणतात ना की हरलात तरी चालेल परंतु समोरच्याने म्हटलं पाहिजे की हे भावा हा माझ्या आयुष्यातील सर्वात कठीण खेळ होता. तसं काय झालं नाहीये आणि एकतर्फी मुकाबला जिंकला